कोल्हापूर महानगरपालिकेच्या सदर बाजार परिसरातील लाल बहादूर शास्त्री उद्यानाची कमालीची दुरावस्था झाली आहे। या उद्यानाची आत्ताची स्थिती बघितली तर त्याला उद्यान म्हणण्याचं धाडस कुणीही करणार नाही। उद्यानाचं एखाद्या कचरा कोंडाळ्यात रूपांतर होण्याला महापालिका प्रशासनाबरोबरच नागरिकांचा बेजबाबदारपणा सुद्धा तितकाच जबाबदार आहे। लाल बहादूर शास्त्री उद्यान कोल्हापुरातील महापालिकेचं सदर बाजार परिसरात 1996-97 साली आकाराला आलेलं हे उद्यान। ही आहे आत्ताची उद्यानाची अवस्था। उद्यानाची ही अवस्था बघून हे उद्यान पहिली जवळपास 10 वर्ष शहरातील सर्वोत्कृष्ट उद्यानांमध्ये स्थान पटकावायचं। हे आज कोणाला सांगितलं तर ते पटणार नाही। उद्यानाचा नामफलक बघून तुम्ही उद्यानात जायचा विचार करत असाल तर उद्यानाच्या दारातले कचऱ्याचे ढीग तुमचं स्वागत करतील। हे कचऱ्याचे अस्ताव्यस्त ढीग, त्यामध्ये आपलं खाद्य शोधण्याची धडपड करणारी भटकी जनावरं, प्रवेशद्वारासमोरच असलेल्या भंगार गाड्या, या सगळ्यामुळं प्रत्यक्ष उद्यानात काय अवस्था असेल याचा अंदाज येतोच। वाढत्या लोकसंख्येची सोय म्हणून इथं सार्वजनिक शौचालय बांधण्यात आले, पण हे शौचालय बांधताना उद्यानाची आता काही गरज नाही असाच विचार केलेला दिसतोय। शौचालय आणि उद्यानाच्या मध्ये कमालीची अस्वच्छता आहे। उद्यानाच्या प्रवेशद्वाराजवळचं हे सगळं दिव्य पार करून तुम्ही उद्यानात गेलात तर हे उद्यान आहे का मुक्त गोठा असा प्रश्न पडेल। इथले मोडून पडलेले बाक, गंजून गेलेलं व्यायामाचे साहित्य, दिवे नसलेले खांब, या अवशेषांवरून कधी काळी हे उद्यान होतं असं म्हणता येईल। या उद्यानात एक जुनी विहीर आहे। या विहिरीची संरक्षक जाळी खराब झाली आहे। या विहिरीच्या काठावर आणि विहिरीमध्ये दारू आणि पाण्याच्या रिकाम्या बाटल्या मोठ्या प्रमाणात टाकण्यात आल्यात। दिवसभर भटकी जनावरं आणि अंधार पडल्यावर तळीराम यांचा या उद्यानात मुक्त वावर असतो। स्थानिकांनी उद्यानाच्या या दुरावस्थेबद्दल नाराजी व्यक्त केली आहे। लाल बहादूर शास्त्री गार्डन याची दुरावस्था न बघण्यासारखी झालेली आहे। आत्ता तुम्हाला व्हिडिओमधून बघता येईल की पार्किंग बरोबर बागेच्या समोर आहे, कचराकुंडी समोर आहे, बागेत लाईट नाहीत, परत पाण्याची सोय आहे बागेत विहिरीत, ते विहिरीची दुरावस्था झाल्या, परत पूर्ण बागेचा गोठा झाला आहे। आणि इथं दारू पिण्यासाठी परत गांजा ओढण्यासाठी येणारी बाहेरची मुलं आहेत, त्यांची पण व्यवस्था करावी आणि प्रशासन अधिकाऱ्यांनी जागं होऊन बागेची डागडुजी करावी। पूर्ण आम्हाला त्रास व्हायला लागला नागरिकांना, इथं लेडीजांना यायला बाहेर वगैरे त्रास व्हायला लागला आहे। पूर्ण त्याच्या ते लास्टला विहिरीच्या कठड्यावर, ते लास्टला आमच्या तिथं कोपऱ्यावर पूर्ण गांजा ओढणारी माणसं आहेत। खूप म्हणजे खूप पोरं येतात, खूप म्हणजे खूप झोपडपट्टीचे सगळे येऊन इथं बसलेले असतात। त्यामुळे काहीतरी आम्हाला तिथं हे करून द्या आणि ते सगळं बंद करा। 9 ते 97 पासून गार्डनची स्थापना झालेली आहे। त्यापासून एकही रुपयाचं इथं काय म्हणजे कुठला निधी पण हे नाही, कुठं ते जे खेळणी वगैरे आहे ती व्यवस्थित नाही आहे। ते विहीर आहे, त्या विहिरीचं पण सगळं ते कचरा वगैरे सुरक्षा आहे ते सगळं खराब झालेलं आहे। काय इथं जनावरं वगैरे येतात, गार्डनचे गेट व्यवस्थित नाही आहेत, पाण्याचा कॉक चावी नाही आहे इथं। पाण्याच्या निमित्ताने येऊन इथं घरात काय पण चोरी वगैरे करतात, बाहेर वस्तू ठेवलेल्या असतात, त्या डिझेल म्हणा पेट्रोल म्हणा गाड्यातल्या त्या पाण्याच्या निमित्ताने येऊन काय पण घेऊन जाते तिथनं। ह्या वस्तूची सगळी चोरी होती आहे काय। परत इथं रिक्षामधले आता माझ्याच रिक्षामधले गेल्या वर्षी कागदपत्र गेलेले आहेत, पूर्ण आरसी वगैरे सगळं। आता हे खर्च कोण हे करणार, आम्हालाच करायला पाहिजे। त्याच्यात काय नंबर आलेला होता त्यावेळी, आणि आत्ता बागेची अवस्था काय आहे बघा। ज्यावेळी बाग नवीन निर्माण झाली त्यावेळी पहिला नंबर आलेला होता। सध्या जिल्ह्यात पोलिसांकडून गांजा विरोधात धडक मोहीम उघडण्यात आली आहे। याचाच भाग म्हणून पोलिसांनी रात्र गस्तीवेळी या उद्यानात रात्री चालणारे खेळ बंद पाडून संबंधितांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होतीये। बागेमध्ये रात्री 2-2 अडीच वाजेपर्यंत इथं हे बसले जातात, गांजा वगैरे ओढला जातो। इथं सगळी सुशिक्षित वर्ग आहे काय, आम्हाला फक्त त्यांचा बंदोबस्त व्हावा हे पोलीस अधीक्षकांचे आमच्याकडे म्हणजे त्यांच्याकडे निवेदन आहे। नागरिकांनी व्यक्त केलेला हा संताप रास्तच आहे।
उद्यानाच्या दुरवस्थेला महापालिका प्रशासन जबाबदार आहेच, पण आपल्या परिसरातील एका सुंदर उद्यानाची वाताहत होत असताना स्थानिक नागरिकांनी फक्त हातावर हात ठेवून बघत राहणं हे सुद्धा चिंता वाढवणारं आहे. दुर्दैवानं आपल्याकडं जे जे सार्वजनिक आहे त्याच्याशी आपला काहीही संबंध नाही ही वाढत चाललेली मानसिकता अशा सार्वजनिक ठिकाणांच्या दुरवस्थेला कारणीभूत आहे. त्यामुळं लालबहादूर शास्त्री उद्यानाच्या या दुरवस्थेला शहर स्वच्छतेची जबाबदारी असणारा आरोग्य विभाग, उद्यानांची जबाबदारी असणारा उद्यान विभाग हे विभाग जितके जबाबदार आहेत तितकंच स्थानिक नागरिकांची उद्यानाबद्दलची अनास्था सुद्धा कारणीभूत आहे. यामुळं स्वच्छ सुंदर कोल्हापूर अशा घोषवाक्यांनी शहर कधीच सुंदर होणार नाही. त्यासाठी प्रशासनानं आपली जबाबदारी पार पाडायला हवी आणि आपल्या हक्कांसाठी सतर्क असणाऱ्या नागरिकांना कर्तव्यांचं भान असायला हवं. एस न्यूजसाठी कॅमेरामॅन जितेंद्र शिंदेसह उत्तम पाटील.